महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। कडाक्याच्या उन्हात आधीच शेतकरी पाण्याच्या थेंबाथेंबासाठी संघर्ष करत असताना चोरांनी शेतकऱ्यांच्या साधनांवरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे। दिंडोरी पोलिसांनी अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। वाघाड धरण क्षेत्रातून शेतकऱ्यांचे शेतीपंप चोरणाऱ्या 4 अट्टल चोरांना दिंडोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दिंडोरी तालुक्यातील प्रसिद्ध वाघाड धरणाच्या फुगवटा भागातून शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याचे विद्युत पंप चोरीला गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। भाऊसाहेब थेटे, सागर कांभेरे आणि दत्तू जाधव या शेतकऱ्यांनी या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। शेतकऱ्यांच्या हक्काच्या एकूण 28,000 रुपये किमतीच्या 3 जलपरी आणि इलेक्ट्रिक मोटारी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळवल्या होत्या। या चोरीविषयी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी माहिती दिली। दिंडोरी पोलीस स्टेशन येथे 26 मे रोजी फिर्यादी शेतकरी यांनी फिर्याद दिली होती की उमराळे शिवारातून त्यांच्या आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांच्या अशा एकूण 3 पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या होत्या। त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस हवालदार मोकळ यांना सूचना दिल्या होत्या। तर त्यांनी तपासादरम्यान 2 आरोपी निष्पन्न केले। त्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेतल्यानंतर त्या आरोपींच्या तपासात आणखी 2 आरोपी निष्पन्न असल्याचे शोधून काढले आणि ते 2 आरोपी शोधून त्या आरोपींकडनं गुन्ह्यात चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटारी 3 आणि एक 4 चाकी टाटा एस वाहन जे गुन्ह्यात वापरलं होतं असं जप्त करण्यात आलेलं आहे। गुन्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी जर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला तर त्याबद्दल आणखी तपास करणं शक्य होईल। त्यामुळे याद्वारे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। शेतकऱ्यांची लूट सहन केली जाणार नाही अशी कडक भूमिका घेत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून निखिल शिवाजी बोंबले, गणेश देवीदास टोंगारे, मोहन दीपक भोये आणि चंद्रकांत रमेश वाघ या 4 अट्टल संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या कामगिरीत पोलीस हवालदार भरत मोकळ, प्रवीण भोईर, प्रकाश गायकवाड, मंगलसिंग सोनवणे, रवींद्र चव्हाण, झामरू सूर्यवंशी आणि BS मोकळ या कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। अन्नावरील आणि पाण्याच्या साधनांवरील ही चोरी दिंडोरी पोलिसांनी उघडकीस आणल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय। या चोरट्यांचे आणखी काही साथीदार आहेत का आणि त्यांनी अजून किती शेतकऱ्यांच्या साधनांची चोरी केली आहे याचा कसून तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।